नाशिकमध्ये सलग आज दुसऱ्या दिवशी टँकर चालकांचा संप सुरू आहे आणि टँकर चालक आक्रमक झालेले दिसतात। केंद्राच्या नव्या धोरणाविरोधात कायद्याविरोधात मुंबई आग्रा महामार्गावर चालकांनी हा रास्ता रोको केलाय। आडगाव ट्रक टर्मिनल जवळ मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या वाहनांची अडवणूक केली जाते। घटनास्थळी आडगाव पोलीस दाखल झालेले आहेत। वाहतूक कोंडी होण्याची त्यामुळे आता शक्यता आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर आहेत। सागर, नाशिकमध्ये आता सलग दुसऱ्या दिवशी टँकर चालक आक्रमक झालेले दिसतात, काय नेमकी परिस्थिती आहे तिथे? खरं तर संप सुरू झाल्यानंतर सगळे ट्रक चालक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। केंद्र सरकारने जो कायदा केला आहे तो कुठले तरी रद्द व्हावा यासाठी हे सगळ्या मागणीसाठी ट्रक चालक रस्त्यावरती उतरल्याचे पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या आडगाव परिसरातील जे ट्रक टर्मिनल आहेत या ठिकाणी काही ट्रक चालक जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। यावेळी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी हा रास्ता रोको उठवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। खरं तर ही जर परिस्थिती बघितली तर या रास्ता रोकोमुळे जी वाहतूक आहे ती ठप्प होण्याची शक्यता आहे। मात्र पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंदोलन करा मात्र शांततेत करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या पद्धतीची गोष्ट करू नका, या पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून या ठिकाणी दिल्या जात आहेत। मात्र जे आंदोलनकर्ते आहेत ते ठाम आहेत, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यातले जे काही आंदोलक आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सध्या तरी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट माहिती जाणून घेत राहू। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर घटनास्थळी आडगाव पोलीस दाखल झालेत आणि या वाहतूकदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण जर अशाच प्रकारे वाहतूकदार आक्रमक राहिले तर कोंडी पुढे वाढेल आणि मोठी परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची उद्भवू शकते अशी एक शक्यता आहे।